चल बाई. हॅलो. हारडा लागलाय ना, पाणी चारा लवकर देते. मी मस्त मजेत. तू कसा आहेस? मी पण मस्त आहे. तू आजकाल माझी आठवण काढत नाही. हो, ते थोडं कामात बिझी होते ना, त्याच्यामुळे. एवढं कसं काम रे? माझी आठवण काढलं मला किती भारी वाटतं, तुला माहिती ना. ठीक आहे. आता पण तू रोज कॉल नाही करत. पहिले रोज कॉल करायचा तू, पण आता मला काही आजकाल कॉल नाही करत. बोल की. आवाज आहे ना काही तुला? अरे कशाच्या प्रेमात पडली, कशात बिझी झाली, काय भानगडे? आता हेच सगळं घर संसार. मग आजकाल माझी आठवण बार सोडून द्यायची का? नाही 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 नाही, करण ना, तुला नक्की मी कॉल करत जाईन. मग किती जवळचा बघ बरं मी तुझ्या. हो नक्कीच. आणि काय रे, घरचे सगळे व्यवस्थित आहे का? हो सगळं एकदम मजेत. आणि मध्ये म्हणला होता काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याचं काय? ते चालूच असतात. एकदा मला भेटून जा बरं. हा हा चालेल ना. बरं ऐक ना, मी तुला नंतर कॉल करते. इथे थोडीशी अडचण आहे बरं का, मी तुला नंतर कॉल करते. नक्की आठवणी नाही कर. हा हा हा. असं होय. गपचूप गपचूप फोनवर बोलती. मला सगळा आवाज येतो, हिला काय कळत आहे? हा, आणि अडचण मला म्हणून गेली. बघत आहे तुझ्याकडे आता, तुझा कसा काटा काढते ते बघ. कुठे गेली? काय हो, आले का तुम्ही? पाणी दे जरा, दम लागलाय मला. काम करून आले, दम लागायला. पटकन आणखी एवढा वेळ लागतो का? दम खा ना, मी काय रोबोट पिपट आहे काय? हा, असशील पण गॅरंटी नाही बाबा. निस्ती घाई करता कोणत्या कामाला घाई तुमची असती? हा, हो ऐका ना, जाऊ नाही का, कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. तुला लोकांच्या चौकशा पाडल्यात ग बस. अहो मी झाडून घेत होते, माझ्या कानाने ऐकले मी, कोणतं तरी पोरग बोलत होतं. अरे भाऊ बी असन तिचा, नाही तर कोणी पाहुणा असेल, लगेच काय तू विचार करते? भावासोबत एवढं गुलगुली कोणी करतं का? हा, फॅमिली मेंबर चांगले असतात, चांगलं बोलतात. नाही ना, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. मी काय तुम्हाला काय खोटं बोलन का हो? तुझा भरोसाच नाही. माणूस म्हणजे माझ्यावर भरोसा नाही आणि तिच्यावर भरोसा आहे तुम्हाला. माझ्या कानाने ऐकलंय मी. अगं तसं नाही, तुझ्यावर जास्त भरोसा आहे, पण तू हे बोलते ना, हे चुकीचं बोलती. एखादं कोणत्या विचाराने बोलत असेल ते त्यालाच माहित, तुला थोडी माहिती. अगं बाई ग, मा भोळा नवऱ्याला कधी काय सांगावंच नाही, पण लय अवघड. जावा तुम्ही, जा जा. तुमच्या नाही, बायकाची रोजच झंझट असती. कोणाचं काय सांगावं, काय देणं घेणं नाही. तुझ्या नादी लागत अर्थ नाही. मी चाललो, काम आहेत मला. बाबा लय कामाचं माणूस, कोणाला सांगू आता. काय होतं अरे, काम धंदा करता का नाही उलची ती? आता एवढं करतोय की तुला तर नुसतं कामच लागत आहे. लईच काम कटाळ्या, जिनभर काम नको बाबा तुला कराय. काम कराय काय होतं उली तिली? अगं आत्ताच रोप टाकून आलोय. त्यातल्यात वसाऱ्या ओढून ठेवा, रोप टाकले, उद्या कांदा लावाय आलं, पाऊस पाणी गुतलं तर आधी ओढून ठेवा. हा, दे की पैसे, दे की दे. म्हणजे तुम्हाला दरगडीला पैसे लागत आहेत काय? पैसे दे. बघू बंडल कुठे बघू. हा देते ना. दे की दे. हो बाजूला. पैसे मागते लगे हो बाजूला. हा मग दरगडीलाच पैसे लागत आहेत काय? आता मध्येच पैसे लागत आहेत तुला? अगं तू बंडल दिला तरच मग तिथं सगळं करेन ना मी. हा हा, अरे मग काम करून घे. तुम्हाला एवढे पैसे द्यायचं, ते मला मोल मंजुरी लावून करून घेतलेलं बरं ना. तुम्हाला बोंबलत फिरायला पाहिजे, तुम्हाला इष्टिक ठेवाय नाही पाहिजे. इष्टिकीत कष्ट करायचं म्हणजे पैसे मागत आहेत दरगडीला. काय गरज आहे पैशाची? काय कमी आहे तुम्हाला? तुला लेकाचं सुख अजिबात सोबत नाही आणि सुचतच नाही काय. हा नाही ना, सारे त्यांचे टोंबल्याव करायचं तर लेकांनी असं उरपाट बोलायचं. काय उरफाट बोललो? मग लगेच पैसे पाहिजे. काय पैसे पाहिजे रे? लागते. आता सासऱ्याकडनं पैसे घेतले होते मागच्या महिन्यामध्ये रोपाला. मग आता त्यांचं देणं आपलं कर्तव्य नाही होय. अरे काय मला थापा मारितो तुझा सासरा पाडा एवढा पैशावाल्याचा पोटचा दनशीट. पण दिला ना आडी अडचण. दिला आडी अडचण नको मला पटून देऊ सांगू. अगं त्यानेच मला ना दुसऱ्याकडून घेऊन दिले. मग आता त्याला अडचणी, मग आपण आपल्याला गरजच नव्हती हे असल्या पंचायती करायची. आपल्याजवळ आपल्याला होतं. म्हणजे लोकांनी मदत केली ते नाही दिसत. नको सांग मला नाही वाटत पैसे देईल म्हणून. ते पेताड बोकाचा पैसा द्यायचा आणि लागला मला सांगायला पाठवायला. सासऱ्याचं भुशान भारी टोन गदारी ठेवू तिकडं. लगे माझ्या सासऱ्याला बेवडं म्हणले तुला तेच पाहिजे. हा मग आहे त्या तरचा मला माहित नाही काय त्याच्या पैसे असतात का मला काय पटवून देतो? अरे मला तरी नको पटवून देऊ. जगा लोकांना पटलं तर तिकडे पटव, पण मला नको पटवून देऊ. आणि मला पाटणार सुद्धा नाही तुझं. तू पैसे द्यायचे काय? नाही द्यायचं. चल हाल सासरे. हा
सासऱ्याच्या मड्यावर घालाय सासऱ्याच बघ संसार परपांच्या स्वतःचा राहू दी. लेकराला काहीतरी करत हा लेकरासाठीच आहे त्याला नाही कळत. त्याला सासऱ्याचीच माय आहे ती किती केलं तरी हा लेकराच्यासाठी करायचं त्याला तरी कमी पडत आहे. त्याला लहानाचा मोठा केलाय कडं खाद्यावा गेलोय तर त्याला सासऱ्याचीच माय येते. त्याला उरी तरी बी कळाय राजी नाही लेकराला. हा बायकोच्या बापाचं बघत आहे स्वतःच कुठं बघाय कळत आहे पवती. एवढी मोठी जमीन जेमला नीटनीटकं करायचं दिलं टाकून वसाऱ्या वाढायच्या टाकले ड्रॉप केले नामकं दिलं की 10,000 बंडल पुढं मला सासऱ्याला द्यायचं आहे. मला माहितच नाही सासरा पैशावाला तर मला पटवून देतात. मला तरी नाही पाठणार गड्या. तू किती जरी पटवील तरी माझ्या जीवाला नाही पाठवू शकत. मला माहित नाही एवढ्या तुझं पैसे आहेत का नाही चालले मला पाठवायला. काय गरज आहे पटवून द्यायची म्हाताऱ्या माणसाला. काय काम करीत यात लईच येडं पण नसतं नाही. ह्याला कोणी रुपया वाचून सुद्धा कामाला लावणार नाही का घेणार नाही देणार नाही. आपले म्हणून आपल्याला येडं सांभाळायचे लय अवघड काम आहे बाय. सोपं नाही राहिलं काय खरं नाही राहिलं या लेकरांचं. इतकं कसं बावळाट लेकरू जमलंय कोणा ठोबाय आता करावं तरी काय. ह्या कार्ट्या सुद्धा घरात बसले ना बाहेर येत नाही. अगं बाहेर ये ना ताडे काय नाही खरं. या दिवाणवर झोपल्या ना हालत नसते जाऊन दे मीच सुद्धा नसते काय यांचा विचार करीत मातीत जाऊन तिकडं मी बी चालली फिरायला कवर यांच्या मुरं मुंजून देवपूजा करू जसं होईन तसं करत्यान खात्यान नाही तर मरून दे तिकडं. बाई 5 मिनिटं राहिलेत लाईट जायला प्यायला पाणी नाहीये मला. अगं काय तू वापरायला पाणी घेऊन चालली तर प्यायला पाणी नाही दे इकडं. ऐ सरक बाजूला. 5 मिनिटं राहिलेत फक्त लाईट जायला मला प्यायला एक घोट पाणी नाही घरात. अगं सरक. तू हे वापरायला पाणी घेऊन चालली ना. हा मला धुणं धुवायचंय. अगं, ऐक ना बाई हे तुझ्या मी ना- पाया मी अगं ऐक ना मला ना खरंच पाणी नाही. तू माझ्या घरून 2 बादल्या घेऊन जा एक सोडून. तुम्ही तुझ्या पाया पडते मला एक हांडा पाणी भरून दे ते मला काही माहित नाही. मी तर पहिल्यांदा आली ना तर मग आता मीच पाणी. अगं मानावर यायचंय शेतातून आता मला स्वयंपाक बनवायची. मग तुला आधी कळलं नाही का? आधी कळलं नाही का पाणी घेऊन जायचं? एवढा वेळ काय टीव्ही बघत होती का? अगं बाई मी टीव्ही नव्हते बघत मी काम करत होते. आता शेतातून आले 5 मिनिटात लाईट जाणार आहे. प्लीज मला भरू दे का बाई. पाईपाला हात लावू नको. एवढी बादली भरल्यावर काय भरायचंय ते भर. अगं नळ सोड सोड. नळ सोड तू सोड. नळ सोड तू सोड. पाणी नाही मला धुणं धुवायला पाणी पाहिजे. ए सोड. माझा नंबर आहे ना मीच लाईट भरते. घे बस. तू एक दिवशी माकासाठी सापडशील ना. हो सापडला सापड. ए पाणी भरत बस. मुसकडी कुठली बघतेच हिला आता मी. इकडं नाहीये जागा हिच्याच डोक्यावर टाकते. लय काम पडलेत. हो बाई माझ्या दोरीवर कमून कपडे टाकू राहिली. अगं बाई काय करू राहिली तू माझ्या दोरीवर कमून कपडे टाकी ती. तुझी दोरी रिकामी दिसली म्हणून टाकले कपडे. अगं बाई ठीक आहे बरं तू काढून घे. हे बघ मी कपडे धुवूनच ठेवलेले आहेत पण मी आता गावात गेलते तर मी मला कपडे पण ते कपडे सुकलेत ना ते काढ. बाकीचे कपडे पण धुवून टाकलेत ते सकाळचे कपडे आहेत. मग ते सुकले असतील ते काढ. अगं ते नाही दुसरे कपडे टाकायचेत मला. हे काढ. ए कपडे काढू नको माझ्याकडे दोरी नाहीये शिल्लक. ही माझी दोरी आहे. तू ठरवणार कोण की मी काढणार की नाही काढणार. ही माझी दोरी आहे मग ती मोकळी असून तर ती अशीच सडू. तू कसं काय बोलते. एवढी काय भांडती. तुला सांगितलं ना तुझे कपडे सुकलेत ते काढ आणि तिथं तुझे कपडे टाक. ही माझी दोरी आहे. कळलं का असू दे तुला? ना. दोरीवर काय नाव लिहिलंय काय तुझं? हवंय आणि दिसली रे का मी बांधली होती का येऊन होय गं? तुझ्या बापाने बांधली होती तुझ्या का? बाप मग मानावराने बांधली. हा अगं पण तिकडे नाहीये जागा. नाही जागा. कपडे काढू नको हा. कपडे काढू नको. सोड. कपडे काढू नको. कपडे काढू नको म्हणजे मी इथंच टाकणार. अरे तू परत टाकू राहिली अशी का बिनलाजवणी करते का. ओय बिनलाजवणी कमून करते का. फिसके बिस्के देऊ नको. फिसके म्हणजे होय मी इथंच कपडे टाक. कस काय टाकशील तू. कस काय टाकशील का. हो इकडं पाणी कशी आमच्या इकडे येते भरायला वय गे. निघ इथून. हा. कपडे टाकू नको खाली. माझ्या दोरीवर कपडे टाकी ती तू. हो. चल निघ इथून. नाही जात जा. काय करायचं. नाही जात. कमून बोलती का एवढी तू. कमून कमून बोलती.
सरक 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 लई बोलत आहे. चोर धरून पाणी पण भरून दिलं नाही मला, पाणी सुद्धा नाही. होय गं? काय करू राहिली? उठ हा? उठ उठ काय उठ थांब सोडा वहिनी. ज्यूस घेते मी. उठ, उठ. माझी सून माझा जीव दिलो नाही. उठ अरे आई हा? भिंद्रे अरे थांब तू. हा साडी सोड माझी. साडी फाडून टाकीन सगळी साडी. हे भटक भावाने आली शांतपणा करते. कशाला का भांडता बाजूला काय होतंय का तुम्हाला हा अजिबात भांडायचं नाही का म्हणून थंड का भांडूचे धरून बघा ना आई, अहो मी कपडे टाकायला तिला म्हणलं कपडे किती वेळाचे मी ठेवलेत आणि आली मध्ये आणि मला म्हणती तुझ्या बापाची दोरी आहे का? आई हे कपडे सुकलेत, हे काढून ती ओले कपडे टाकू शकते. मला तिकडे दोरी नाही म्हणून मी टाकायला आले ना इकडं. अगं शांतानी घ्यायचं शांतपतीने दोघींनी टाकायचे नीट ठेवायचे काय नाही. एवढा काय जगा दाखवला तमाशा काय दाखवला नाही तिने सकाळी पण काय केलं माहितीये का? पाणी भरू दिलं नाही मला तिने. हा हटकून 5 हटकून मिनिटं केलं. झाल्यावर पाणी भरायला आली. काय एवढं असू वेळ का टीव्ही बघत काय होती का? असू काय असू शेतातून आलते मी. मग मी काय करू? हा. तुला समजत नाही का आधी बघितलं का? करायला? ना तो जरा आली मोठी शहाणी. अगं ग बसा तुम्ही तंडू नका काय गरज आहे का भांडायचं वाटतं तुम्हाला या दोन्हीवरून दोरीवरून पाण्यावर बांधणं करावं वय ग तुम्ही विचाराने कराय फाशी आली लोकांना पहिलं पाणी नव्हतं आता तुम्हाला इथं बार जवळ पाणी तरी इथं बांधणं करीता डोक्यावर हांड घेऊन तरी आणायचं नाही तर तुम्हाला दारात बोर आहे पाईपलाईन जवळ आहे हा? आगा येईल ना सांगून ना उपयोगच नाही. हे कशावर नुसते भांडणच करत असतात. काय गरज आहे का तो नाही बाई कमीपणा घ्यावा तो बारकी आहे ना तो अहो पण मी समजून सांगितलं ना, ते बघा किती माझे तिला. चालली झेल करेली ती तशीच आहे येऊ दी नाका परशी मोती जड कशाला पाहिजे एवढा राग केला माझे ना एकुलती एक बायको आहे ती चांगली. बस गप याच दे पाच- बायकोच्या मायाचा आणि घर लावून खायचा नुसतं बायकोच्याच मोर कराय बघतो आणि त्यांनी कुठे टाकायचं रे विचारायला फसायली काय करायला आणि खायला तुम्हाला तीनशे जागा आहे ना तेवढी. इथं काय चिकट ती काय का सगळी तुला लागत ती चौथी त्यांचं यांचं जपत नाही उलट भांडण व्हा नाही म्हणून म्हटलं तिकडे टाका. काय गरज आहे पार त्याला मनाने कळत नाही का तुला काय गरज आहे सांगायची एकमेकांना तोडलं असतं ना पार इथं पार. अहो पण भाऊजी तिकडे बघा ना, माझ्या सगळ्या दोरींवर कपडे आहेत. एक्स्ट्रा कपडे होते म्हणून मी इकडे आले आणि टाकायला. ही दोरी रिकामी दिसली म्हणून. त्याच्यावर कपडे असते तर नसते टाकले मी. अख्ख्या वर्षभराचे कपडे धुतात का वहिनी तुम्ही? वर्षभराचे नाही जरा जास्तीचे कपडे होते म्हणून टाकायला आले 2 कपडे. इथं तर तिने फनकारच केला चालू. काही गरजच नाही तुला मध्ये मध्ये पाडायची त्यांच्या हा नाही म्हणजे हातपाय मोडून द्यायचे होते त्यांचे दोघींचे आहे का नाही? तर हातपाय मोडत यात फार फार एकाच्या एकमेकाच्या बोकांडी बसल्या त्या फार. म्हटलं आता एवढे पिसाळ्या त्या काय त्या मग तुला बी कमीपणा नाही का थारा काय ग अहो मी चांगलं ते करत होते ना, माझे एक्स्ट्राचे कपडे होते म्हणून मी ह्याच्यावर टाकत होते. ह्याच्यात आता ही दोरी काय तिने तिच्या बापाच्या घरून आणली का? तेव्हा ह्याच्यावर कपडे टाकले तर ती लगेच ओरडायला लागली. तुम्हीच ना बांधून दिलेली दोरी नाही. हा. मग एक्स्ट्राचे असतील कपडे तर टाकले ह्याच्यावर, तर ती कशाला एवढं तिने मग काय चकटले काय रे टाकले मुळे कपडे मला काय नाही माहित. मी पळत आले उलटे नाही तर हे एकमेकांच्या पार थोबाड फोडून घेतला असते पार केस झिंजा झाडल्या होत्या पार वडीत होते एकमेकांना असे माहितीये का तुला? नाही बरं आहे गाड्या मग चांगलं नाव मिळवितात तुम्ही बी इतकं कसं नाव कमीतात आई बापाचं तुमच्या हे तर एवढी भांडणं करीता हा काय गरज आहे का जगा लोकाला तमाशा दाखवायची आणि एवढं तांडायचं आणि अहो, भांडायचं पण- का म्हणा दोन्ही पाण्यावर नाही का तू बारकी असून तुला कमीपणा घ्यायला फाशी आली होय ग लहानपणी वयाचं जरा तू आधी काय गरज आहे का एवढी तांडायची आणि भांडायची एका बोकांनी नाही 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 ठीकच आहे. मग पाणी भरायला गेले तेव्हा पण तिने माझं पाणी वतून दिलेलं, भरलेली बादली वतून दिली आणि आता दोरीवर कपडे काढून नाही काढून टाकले काय? हा, जा, बरं जा. ठीक जा, आहे. ते मी माझ्या तिला- नवऱ्याला सांगते तिथून इथून दोऱ्या बांधायला. हा हा, जा आणि आणि नळ connection- हो जरा हो तिकडे घर वाळाय काय गरज आहे का तुला? नुसती मध्ये मध्ये येते अजून भांडण लावून देते. मग तुला कळत नाही काय आता मीच तुझा बायकोच ऐकतो मिटवलं इथं आता. बायकोच ऐकून फारच येडेवानी काम करायला लागलाय कोण मी? मग तुझ्या नादी लागून ना अर्थच नाही. हा बस गप हा जा चालता मी तर चाललेच आहे बस अय इकडे घरी आपले. आता तापला दुसरा मी चालले तिच्याकडं हा जा लय पुळका बाबा लहान आहे सोनाचा तुला. हा मग हाय चल